आम्ही 4:30 वाजता इथं आणलं होतं. काल हो, 4:30 वाजता काल इथं आणलं होतं. यायनं काय की सगळं चेकअप केलं तिचं, सगळी फाईल पाहिली, सगळं चांगलं आहे म्हणे. हिचं सिजर आम्ही करू शकतो म्हणे. मग आम्ही म्हणलं करा, करू शकतो म्हणे. तर मग त्यानं केलं तर मग काय की तिचं सिजर झालं 6-7:30 वाजता. 7 वाजता सिजर झालं. तर 7:30 पासून तर तिला काही तेवढं नाही वाटलं. 8-9 पासून तिला एवढं ब्लड चालू झालं तरी हे रांडा येऊ पाय नाही. तर मग नंतर आल्या तर मग त्यानं इलाज चालू केला, ते झालं नाही. मग हिनं काय केलं आखरी स्टेपला. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. काहीच दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे एक बाळ दगावले होते. त्यावेळेस आशा वर्करने पैसे मागितले आणि त्या कारणामुळे कुठेतरी हलगर्जीपणामुळे जे बाळ आहे ते दगावल्याचे त्यांच्या कुटुंबियामार्फत सांगण्यात आले होते. आज पुन्हा शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद, ज्या सरकारी दवाखाना असे संबोधले जाते, त्या ठिकाणी चक्क तुम्हाला घटना आठवण असेल, एक मस्के नामक मुलगी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मरण पावली होती, बाळ वाचले होते. तशीच कुठेतरी एक घटना पुन्हा आपल्या पुसद शहरामध्ये घडलेली आहे. शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे जे आई आहे ती मरण पावली आणि बाळ हे वाचले. आता ते कशा प्रकारे घडले, घरच्यांचे आरोप आहे की कुठेतरी जे सिजर केलं, ज्या मॅडम मार्फत केलं, त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जी आई आहे ती मरण पावली आहे. आता हा संपूर्ण घटनाक्रम आहे. जे पीडित आई आहे तिच्याच मार्फत आम्ही संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेण्याचा एक प्रयत्न करू की कशा प्रकारे ही घटना घडली असावी आणि ते कशा प्रकारे आता या ठिकाणी बसलेले आहेत. तुमचं नाव सांगा पहिले. शालिनी राजू राऊत, राहणार नंदपूर मोहा. नेमकं आता आम्हाला अशी माहिती मिळाली की इथे एक मुलगी मरण पावली डिलिव्हरी दरम्यान. तर हे घटनाक्रम कशा प्रकारे घडला, सविस्तर सांगा पूर्ण. कधी आणलं होतं, कुठून आणलं होतं, कशा प्रकारे आणलं होतं? आम्ही 4:30 वाजता इथं आणलं होतं. काल हो, 4:30 वाजता काल इथं आणलं होतं. यायनं काय की सगळं चेकअप केलं तिचं, सगळी फाईल पाहिली, सगळं चांगलं आहे म्हणे. हिचं सिजर आम्ही करू शकतो म्हणे. मग आम्ही म्हणलं करा, करू शकतो म्हणे. तर मग त्यानं केलं तर मग काय की तिचं सिजर झालं 6-7:30 वाजता. 7 वाजता सिजर झालं. तर 7:30 पासून तर तिला काही तेवढं नाही वाटलं. 8-9 पासून तिला एवढं ब्लड चालू झालं तरी हे रांडा येऊ पाय नाही. तर मग नंतर आल्या तर मग त्यानं इलाज चालू केला, ते झालं नाही. मग हिनं काय केलं आखरी स्टेपला बिरबल पवारनं मेडिकेअर मध्ये नेलं. मेडिकेअर मध्ये बी भरती करून आम्ही 1-1.5 लाख रुपये लावले तरी आमची मुलगी हात चढवली नाही. या बाईनं, या रांडनं नस कापली माझ्या लेकराची, म्हणून माझ्या लेकराचं ब्लड थांबलं नाही. नाही तर काय ब्लड थांबत नाही का एवढाल्या हॉस्पिटलनं. या रांडनं सगळ्या डॉक्टर लोकायला शिकून टाकलं की हे रुपये देत नाहीत म्हणे, या पोरीला यवतमाळला हलून द्या म्हणे, हे रुपये देत नाहीत म्हणे, हे बिरबल पवार म्हणे. त्याला माझ्या स्वतः ऐकलं. अशी घटना झाली. मी पोरगी मरण पावली. भाऊ काय करू, मग सोन्यासारखं लेकरू केलं. मुलीचं वय किती होतं? 22. आता जे मुलीचे भाऊ आहे, भाऊच ना दादा, पती, तुम्ही या समोर या. जे आता मृतक जी आई आहे, जी मुलगी आहे, तिचे पती आहे, त्यांच्याच मार्फत हा संपूर्ण घटनाक्रम आपण आता एक ऐकून घेऊ. दिनांक 18/3/2024 सायंकाळी 5 ते 6 दरम्यान मी सरकारी रुग्णालय पुसद इथे आलो. पेशंटला घेऊन आलो होतो. त्यावेळेस मॅडम ड्युटीवर होत्या. त्यावेळेस मी त्याला म्हणलं की बुवा पेशंटला तपासल्यानंतर त्याला मी म्हणलं की बुवा तुमच्या इथं होत नसेल तर मला इथून यवतमाळला रेफर हे द्या म्हणून, पावती द्या म्हणून. त्यानंतर मॅडम काय ऐकले नाहीत. त्याने म्हणले इथं डिलिव्हरी होती म्हणले. त्यानंतर मॅडमनं मला असं सांगितलं की बुवा इथं आपलं इथं प्रायव्हेट दवाखाना आहे, इथं जर सिजर नाही झालं तर तिथं सिजर करू. मला अशी त्याने पैशाची मागणी पण केली होती. त्यानंतर मग त्याने काय केलं, पैशाची मागणी मी न मान्य केल्यास मॅडमने इथेच सरकारी रुग्णालयात सिजर केले. दरम्यान मला 7:23 मुलगी झाली आणि त्याच्यानंतर 8-8:30च्या सुमारास माझ्या पत्नीला इथं बाहेर आणल्यास रक्तस्राव सुरू झाला.
आणि माझ्या पत्नीच्या अंगामध्ये ब्लड 12.9 होते. त्यानंतर ब्लड द्यायची काही गरज नव्हती. पण इथं आणल्यानंतर त्याने तपासल्यानंतर इथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. ते फक्त एक सिस्टर उपलब्ध होती. मी त्याला विचारलं मग असं का होते, तर त्यांनी सांगितलं की सिजर केल्यावेळेस असं होते म्हणून त्याने मला सांगितलं होतं. त्यामुळे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझी पत्नी दगावलेली आहे आणि माझी मुलगी 1 दिवसाची आहे. सांगा आता मी कोणासमोर न्याय मागू दे. जोपर्यंत मला माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत इथून माझ्या पतीचा मी मृतदेह हटवू शकत नाही. नेमकं ही जी महिला मृतक पावली ती काल रात्री पावली, काल संध्याकाळच्या वेळेस मरण पावली. त्यांनी काय केलंय, इथून रात्री 8:30च्या सुमारास 9च्या सुमारास इथं डॉक्टर हजर नसल्यामुळे त्यांनी बिरबल पवार याचे मॅडम इथं आल्या. त्यांनी त्यांच्या पत्नी का? त्यांच्या पत्नी त्याला इथं रक्तस्राव होत नसल्यामुळे त्याने म्हणे मला मेडिकल हॉस्पिटलला शिफ्ट करायला सांगितले. मेडिकल हॉस्पिटलला शिफ्ट केल्यानंतर मला त्याने मेडिकल गाडीचे भाडे असे तसे हे करून मला 1.5 लाखाच्या जवळपास त्यांनी माझ्याकडून पैसे वसूल घेतले. आणि शेवटी इथं आमच्याकडे याचा उपचार होत नाही म्हणून त्यांनी पेशंटला रेफर करण्यासाठी यवतमाळ इथे सांगितले. पण पेशंट तेव्हापर्यंत दगावल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की जे शासकीय उपजिल्हा रुग्णालय इथला जो कारभार चालत आहे, ज्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे, वरिष्ठ अधिकाऱ्याचे, इव्हन इथलच्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. 5 आकडी, 4 आकडी, 6 आकडी पगार घ्यायचा आणि सामान्य जनतेच्या जीवाशी खेळायचं हे कितपत योग्य? आता हे तुम्ही सांगा. यानंतर सुद्धा या ना असे जे आपले काका आहे, आता त्यांच्या मार्फत सुद्धा आपण त्यांनी या घटनेसंबंधी त्यांना काय माहित आहे हे आपण जाणून घेऊ. यांना फक्त काका तुमचं नाव सांगा. संजय शंकर शिंदे, राहणार आरेगाव. बोला. मी मुलीचा मामा आहे. यायचं लक्ष म्हणजे काहीच नाही आहे दवाखान्यावर. नुसते पैसे मागासाठी करते हे यांची पगार बस, दुसरं काही नाही आहे. आणि पेशंटकडे बिलकुल लक्ष नाही यायचं. कोणताही येऊ कसा येऊ काही नाही. टेबलवर झोपवणे, सलाईन देणे, हाकलून देणे, पण दुसरं काही नाही आहे दवाखान्यात. नेमकं आता इथे उपस्थित तुमच्या लोकांची मागणी काय नेमकी? यांचं मागणी म्हणजे आम्हाला त्या मॅडम इथं हजर पाहिजे. आमची पोरगी जशी होती तशी पाहिजे. म्हणजे जिवंत करून जीव कसंही करून देते. तुमच्या हलगर्जीपणा याच्या हलगर्जीपणामुळे झालं. आणि त्या बाईला इथं आणून ते पाहिजेत आम्हाला. ते बाई तिथपर्यंत येत नाही, तिथपर्यंत मृतदेह इथून आणू शकत नाही. आणि तिला इथं आणल्याशिवाय मी सोडत नाही. जे आता आक्रोश आहे आपण बघत आहे की कशा प्रकारे त्यांचा आक्रोश त्यांच्या शब्दातून आपल्याला दिसत आहे. आणि किती मोठा हा दुर्लक्षितपणा म्हणावा. सलग 3 ते 4 दिवसामध्ये, एका हफ्त्यामध्ये ही दुसरी घटना. 3 ते 4 दिवसाआधी इथेच बाळ मरण पावलं होतं आणि त्यानंतर आज चक्क आई मरण पावली. हा शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद याचा भोंगळ कारभार कितपत योग्य हात आहे तुम्ही सांगा. आता डॉक्टर रुनवाल जे इथलचे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांना आम्ही फोन लावला होता. लवकरच येत आहे असं आम्हाला सांगितलं होतं. त्यांची सुद्धा आपण मुलाखत आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रसिद्ध करणार. ती सुद्धा तुम्ही पहा. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि या विषयासंबंधित आणखी अपडेट करिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.